नमस्कार मित्रांनो, वेलकम टू वेस्ट क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. सो मी सुहानी आणि आज आपण पाहतोय 12th स्टँडर्डच्या म्हणजेच आपल्या बोर्डच्या परीक्षेमध्ये बायोलॉजीमधील नेमके कोणते कोणते डायग्राम्स येतात, म्हणजेच आपण इन शॉर्ट इम्पॉर्टंट डायग्राम्स बघणार आहोत. आता याच्यामध्ये आपण एकतर कोणते डायग्राम्स ड्रॉ करायला येतात असे प्रश्न सुद्धा पाहणार आहोत, किंवा काही क्वेश्चन्स असे असतात ज्याच्यामध्ये डायग्राम ड्रॉ करून दिलेले असते आणि तुम्हाला एक्सप्लेन करायला येतं, किंवा काही प्रश्न असे असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली असते पण त्याचं नेमिंग दिलेलं नसतं, मग तुम्हाला नेमिंग करायला येतं, किंवा काही प्रश्न असे असतात ज्याच्यामध्ये डायग्राम ड्रॉ करा असं सांगितलेलं नसतं पण तरीही आपल्याला डायग्राम ड्रॉ करावी लागते. का तर मे बी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे कमी असेल तर म्हणून आपण एक एक्स्ट्रा पॉईंट ऍड करण्यासाठी म्हणून डायग्राम ड्रॉ करतो, किंवा मे बी त्या प्रश्नाला एक्सप्लेन करण्यासाठी डायग्रामची गरज असेलच, किंवा आपलं उत्तर अजून चांगलं प्रेझेंटेबल करण्यासाठी आपण डायग्राम्स ड्रॉ करतो. आता बायोलॉजी म्हटलं म्हणजे खूप साऱ्या डायग्राम्स ड्रॉ करावे लागतात, पण त्यातल्या त्यात कोणत्या इम्पॉर्टंट डायग्राम्स आहेत, कोणत्या रेलेव्हंट आहेत आणि कोणत्या तुम्हाला एक्झामच्या वेळेस करून जायच्या आहेत, अशा काही डायग्राम्स आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जर काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहिले असतील, आता कुठून पाहायचे, कोणत्याही पब्लिकेशनचं बुक तुम्ही रेफर करू शकता. जे पब्लिकेशन्स मला माहिती आहेत, फॉर एक्झाम्पल टार्गेट पब्लिकेशन आहे किंवा उत्तम पब्लिकेशन आहे, या कोणत्याही पब्लिकेशनचं बुक तुम्ही रेफर करा. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहायला मिळतील, किंवा तुम्हाला बुक विकत घ्यायचं नसेल तर तुम्ही कोणत्याही गुगलच्या साईटवरती जाऊन वगैरे डाउनलोड करू शकता जुगाड लावून. ठीक आहे. सो बेसिकली तसं करून तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल की डायग्रामवरती बरेचसे क्वेश्चन्स आलेले आहेत. मग त्यातले कोणते कोणते महत्त्वाचे आहेत ते आपण बघतोय. सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या पानावरची जी 1.1 डायग्राम आहे दॅट इज बर्डिंग इन ईस्ट. आता तुम्हाला बर्डिंग इन ईस्ट ड्रॉ करा असा प्रश्न कधीच नाही येत. मग कसा प्रश्न येतो तर तुम्हाला बर्डिंगवरती किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम्स असा प्रश्न येईल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला बर्डिंग, फ्रॅगमेंटेशन, अजून जे जे काय काय आहे ते सगळं लिहावं लागेल. पण हे सगळं लिहित असताना जर तुम्हाला बर्डिंगची डायग्राम माहिती आहे आणि ती जर तुम्ही ड्रॉ केली तर तुमचे मार्क्स वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. एक्झामिनरला अपेक्षित नाही आहे डायग्राम, पण तुम्ही जर बरोबर डायग्राम ड्रॉ केली तर एक्झामिनर इम्प्रेस होतो आणि तुम्हाला अर्ध्याचा 1 मार्क मिळू शकतो. ठीक आहे. सो त्याच्यामुळे जर तुम्ही रेलेव्हंट डायग्राम्स ड्रॉ केले त्या प्रश्नासाठी तर हे बेटर आहे. त्यासोबतच तुम्हाला जर बर्डिंगवरती शॉर्ट नोट लिहा असं आलं तर ऑब्व्हियसली बर्डिंगची आपल्याकडे एवढी काही इन्फॉर्मेशन बुकमध्ये नाहीये, आणि 2 मार्कांसाठी जेव्हा आपण इन्फॉर्मेशन लिहितो तेव्हा ऑलमोस्ट 8 ते 10 ओळी उत्तर बायोलॉजीमध्ये लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. मग एवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे का नाहीये, मग त्यावेळेस काय करायचं, जेवढी आहे तेवढी लिहायची, हे बर्डिंगचं डायग्राम ड्रॉ करायचं, आणि मग ईस्टमध्ये बर्डिंग कसं होतं हे अजून एखाद्या पॉईंटमध्ये एक्सप्लेन करायचं. झाले 4 पॉईंट्स, तुम्हाला आरामात 1.5 ते 2 मार्क मिळतात. ठीक आहे. जेव्हा तुम्ही डायग्राम ड्रॉ करणार आहात मेक शुअर की तुमची पेन्सिल थोडीशी डार्क असेल, आणि ती पेन्सिल डार्क यासाठी असावी कारण पेपर तुम्ही आत्ता लिहिले तर ते ऑलमोस्ट चेक व्हायला 15 ते 20 दिवस जाणार आहेत. त्याच्यामुळे तोपर्यंत हे जे काही तुम्ही ड्रॉ केलं आहे ते व्यवस्थित राहिलं पाहिजे, त्यासाठी पेन्सिल डार्क घ्यायची आहे. ठीक आहे. आता आफ्टर दॅट नेक्स्ट जो डायग्राम आहे क्लेमायडोमोनासचा, तो तुम्ही नाही केला तरी पण चालेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ग्राफ्टिंग इन रोज, पण नाही केलं तरी पण चालेल, कारण ग्राफ्टिंगवरती खूप मोठा प्रश्न असा काही येत नाही. तुम्हाला फक्त व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनवरती नोट लिहायला येते, पण त्यात तुम्ही डायग्राम नाही इन्क्लूड केला तर एवढा काही फरक नाही पडणार. नेक्स्ट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन इन फ्लावरिंग प्लांट्स. याच्यावरती तुम्हाला हमखास ऑलमोस्ट 2 मार्काची शॉर्ट नोट लिहायला येते. त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचे ओरल्स कोणते आहेत, अँड्रोशियम गायनोशियममध्ये काय आहे, किंवा म्हणजे इन शॉर्ट सगळंच रिप्रोडक्शन कसं होतं प्लांट्समधलं हे एक्सप्लेन करावं लागतं. त्याच्यामध्ये तुम्हाला हे पण लिहावं लागतं की फ्लावर हे स्ट्रक्चरल युनिट आहे रिप्रोडक्शनचं वगैरे वगैरे वगैरे. तर मग हे सगळं सांगायचं असताना तुम्हाला फ्लावर ड्रॉ करणं रिक्वायर्ड आहे, कारण जर फ्लावरच समोर नसेल तुम्ही कसं दाखवणार की हे अँड्रोशियम आहे, हे गायनोशियम आहे, हे कोरोला आहे. सो त्यासाठी हे फ्लावर ड्रॉ करणं गरजेचं आहे. तुम्ही हे जे मार्किंग्स आहेत ते डायजेस्टमधून वगैरे बघू शकता, किंवा मी जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यामध्येही पाहू शकता. ठीक आहे. सो काय जास्त काही अवघड नाही, तुम्हाला फक्त जनरल फ्लावर ड्रॉ करायचं आहे, आणि तुम्हाला जर ही थिअरी माहिती असेल तर तुम्हाला याचे नेमिंग्स पण करता येतील. आफ्टर दॅट अगेन तुम्ही जर PYQs पाहिले असतील तर तुम्हाला माहिती असेल की स्ट्रक्चर ऑफ अँथर किंवा टीएस ऑफ अँथर हे खूपदा विचारलं गेलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ अँथर अगेन 2 मार्कासाठी शॉर्ट नोटमध्ये लिहायला येतं, आणि त्याच्यामध्येच तुम्हाला तुम्हाला डायग्राम्समध्ये टीएस ऑफ अँथर ड्रॉ करा असं पण येतं. मग त्यासाठी बेस्ट आहे की तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ अँथर पण माहिती असलं पाहिजे आणि टीएस ऑफ अँथर पण. हे जे डेहिस्ट अँथर आहे हे नाही केलं तरी पण चालेल, सो हे स्किप करू शकता. पण टीएस ऑफ अँथर तुम्हाला डायग्राम करायची आहे. त्यासोबतच तुम्हाला लेयर्स ऑफ अँथर असं पण प्रश्न येतो, राईट द नेम्स ऑफ 4 लेयर्स ऑफ अँथर. सो तुम्हाला जर हा प्रश्न 1 मार्कासाठी आला फक्त नावं लिहायची आणि सोडून द्यायचं, पण जर जास्त मार्कांसाठी आला तर तुम्हाला प्रत्येक लेयरची इन्फॉर्मेशन पण लिहावी लागेल, आणि सोबतच प्लीज हे डायग्राम पण ड्रॉ करा जेणेकरून तुम्हाला पूर्ण मार्क्स मिळतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
या ठिकाणी तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट पाहायला मिळते. आता याच्यामध्ये कसे प्रश्न येऊ शकतात, एकतर तुम्हाला हे 6च्या 6 डायग्राम्स ड्रॉ करून दिल्या जातील आणि तुम्हाला विचारलं जाईल की ए मध्ये नेमकं काय होतंय ते एक्सप्लेन करा, किंवा पहिली गोष्ट तर हे सगळं आयडेंटिफाय करा काय चाललंय. नेक्स्ट मग एचा डायग्राम एक्सप्लेन करा, बी मध्ये कसे डेव्हलपमेंट होते ते एक्सप्लेन करा, सी मध्ये कुठले कुठले सेल्स काय आहेत ते एक्सप्लेन करा, असं येऊ शकतं. हा झाला पहिला प्रश्न. किंवा दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला ही जी ॲक्च्युअल शेवटची डायग्राम आहे ज्या ठिकाणी डेव्हलप्ड मेल गॅमेटोफाइट तुम्हाला पाहायला मिळते, तर फक्त हे ड्रॉ करा असं पण येऊ शकतं. डेव्हलप्ड आलं तर तुम्हाला फक्त शेवटचं ड्रॉ करायचं आहे, पण डेव्हलपमेंट आलं तर तुम्हाला 6च्या 6 ड्रॉ करायचे आहेत. मग तुम्हाला हे पूर्ण 6 ड्रॉ करावं लागेल. किंवा तुम्हाला जर तुम्हाला शॉर्ट नोट आली लिहायला, किंवा तुम्हाला एखादा प्रश्न आला की हाऊ इज मेल गॅमेटोफाइट, व्हॉट इज नाही कसं बरं येईल प्रश्न, राईट शॉर्ट नोट अबाउट डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट किंवा व्हॉट इज द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट, असे तुम्हाला कसे प्रश्न येऊ शकतात. मग त्यासाठी तुम्हाला ते आन्सर तर लिहायचं आहेच की ॲक्च्युअल प्रोसेस कशी आहे किंवा डेव्हलपमेंट कसं आहे किंवा कसं होत आहे, आणि त्यासोबतच तुम्हाला ह्या 6 डायग्राम्स पण ड्रॉ करायचे आहेत. अर्थात तुम्हाला बाजूबाजूलाच ड्रॉ करायचे आहेत. 6 म्हणजे हे पूर्ण एकच झालं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्ही अगेन PYQमध्ये पाहिलं असेल ॲनाटॉपस ओव्ह्यूलचा स्वतःचा असा एक सिम्पल प्रश्न येतो. कसाही तुम्हाला डिफाईन करा, एक्सप्लेन करा, शॉर्ट नोट लिहा, डायग्राम ड्रॉ करा किंवा डायग्राम ड्रॉ करून एक्सप्लेन करा, असा कसाही प्रश्न येऊ शकतो. कधी कधी 2 मार्कांना येतो, कधी कधी जास्त मार्कांसाठी पण येतो. ठीक आहे, मग अशा वेळेस तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचे आहे, खाली आन्सर लिहायचं आहे आणि डायग्राममध्ये तुम्हाला सगळे पार्ट्स दाखवायचे आहेत. तुम्ही जर अँटीपोडल्स किंवा सिनर्जिड्स विसरलात तर काही प्रॉब्लेम होणार नाही, पण तुम्ही जर एक्सेल विसरलात, तुम्ही जर न्यूसिलस विसरलात, चलाचा विसरलात तर मात्र तुमचे मार्क्स जाऊ शकतात. त्याच्यामुळे सगळे पार्ट्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. आणि अर्थात डायग्राममध्ये तुम्हाला असं पण येऊ शकतं की डायग्राम दिली जाईल आणि काही इथे जे नेमिंग्स आहेत तर ते ब्लँक दिलं जाईल. मग अशा वेळेस तुम्हाला त्या डायग्रामची नावं त्या पार्ट्सचं नाव लिहावं लागेल. ठीक आहे, असं पण तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट. हे शक्यतो ड्रॉ करायला नाही आलंय, याच्या आधी आलं असेल तर खूप आधीच्या पेपरमध्ये वगैरे आलं असेल, पण शक्यतो तुम्हाला जर तुम्हाला प्रोसेस माहिती असेल की नेमकी डेव्हलपमेंट कशी होते तर तुम्ही मनाने पण डायग्राम ड्रॉ करू शकता. आता काही लोकांना डायग्रामवरून लिहिता येत असेल किंवा काहींना थिअरीवरून डायग्राम ड्रॉ करता येत असेल. माझं डायग्रामवरून थिअरी होतं, सो तुम्ही एकदा डायग्राम लक्षात ठेवू शकता जेणेकरून थिअरी पण लक्षात राहील आणि आल्यास तुम्ही डायग्राम मनाने पण ड्रॉ करू शकता. याच्यामध्ये जास्त काही नाहीये, फक्त एक सेल कशा पद्धतीने 4 सेल्समध्ये कन्वर्ट होतं, मग 3 निघून जातात, एकच राहतं आणि मग त्या एकामध्ये काय डेव्हलपमेंट होते एवढंच आहे. ज्यामध्ये खूप काही अवघड नाहीये. एवढं सगळं तुम्ही नाही लिहिलं तरी पण तुम्हाला फक्त ॲटलिस्ट हे माहिती पाहिजे की हे मेगास्पोर आहे, मग इथे मिओसिस झालं आणि मग हे आता एम्ब्रिओसॅक आहे, याच्यामध्ये हे अँटीपोडल्स आहे, ते सिनर्जिड आहे, ते न्यूक्लियस आहे, एवढं तरी तुम्हाला ॲटलिस्ट बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत. ठीक आहे, बाकी तुम्ही खूप जास्त डीपमध्ये नाही गेला त्या डायग्राममध्ये तरी पण चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पॉलिनेशन. पॉलिनेशनमध्ये हा डायग्राम ड्रॉ करायला नाही येत, सो तुम्ही स्किप करू शकता. हा पण नाही येत, हा पण स्किप करू शकता. हा ऑब्व्हियसली नाही येत, हा स्किप करू शकता, हा पण स्किप करू शकता. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हा डायग्राम तुम्हाला असं ॲज सच ड्रॉ करायला वगैरे नाही येत, पण तुम्हाला जर आला क्वेश्चन की एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन दी ओव्ह्यूल किती प्रकारे होतं किंवा व्हॉट आर द टाइप्स ऑफ एंट्री ऑफ पोलन ट्यूब इन टू दी ओव्ह्यूल, तर तुम्ही टाइप्स लिहिणार. किंवा तुम्हाला असं येऊ शकतं की इथे ब्लँक्स दिलं जाईल आणि तुम्हाला येईल की टाइप्स ओळखा, कुठलं पोरोगॅमी आहे, कुठलं चलाझोगॅमी आहे, कुठलं मिझोगॅमी आहे हे ओळखा. शक्यतो ड्रॉ करायला नाही येणार पण ओळखायला येऊ शकतं. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डबल फर्टिलायझेशनवरती शॉर्ट नोट लिहायला येते किंवा डबल फर्टिलायझेशन एक्सप्लेन करायला येतं किंवा सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन येतं. या कुठल्याही प्रश्नामध्ये जर तुमच्याकडे वेळ असेल तरची गोष्ट आहे. वेळ असेल तर हा डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता. वेळ नसेल नाही केला तरी पण जास्त काही फरक नाही पडणार, पण तुम्हाला डायग्राम प्रॉपर येतोय आणि वेळ आहे तर नक्की ड्रॉ करू शकता. ठीक आहे, बाकी तुम्ही एवढा इम्पॉर्टंट नाही आहे सो स्किप केला तरी पण चालेल. टाइप्स ऑफ एंडोस्पर्म नाही केलं तरी पण चालेल. एम्ब्रिओची डेव्हलपमेंट सोडून देऊ शकता, सेम हे पण सोडून देऊ शकता. नेक्स्ट आहे, हे आतापर्यंत कधी ड्रॉ करा असा ॲज सच क्वेश्चन नाही आला, पण तुम्हाला जर सीड किंवा फ्रूट डेव्हलपमेंट इन मोनोकॉट्स वगैरे असं काही लिहायला दिलं तर ड्रॉ केलं तर चालेल, पण इतकं काही इम्पॉर्टंट नाहीये. बीन सीडबद्दल तुम्हाला ना एका मार्काला वगैरे जे प्रश्न आहेत आपले त्याच्यामध्ये इथे काही ब्लँक्स दिले जाऊ शकतात की प्लिम्यूलला इथे ब्लँक दिलं जाईल, म्हणजे काही रिकामी जागा दिली जाईल आणि सांगितलं जाईल की हा बॉक्स फिल करा. त्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की हे प्लिम्यूल आहे, हे सीडकोट आहे, जसं की आय थिंक आहे हा प्रश्न एक्सरसाइजमध्ये, जसं की या ठिकाणी कसं आहे असे तुम्हाला मध्ये मध्ये ब्लँक्स दिले जाऊ शकतात. सो त्यासाठी हा डायग्राम करा. ॲज सच ड्रॉ करायला नाही येणार कारण खूप इझी आहे, त्याच्यामुळे इतका ड्रॉ करायला नाही येणार, पण आलाच तर तुम्हाला ब्लँक्स भरता आले पाहिजेत. ठीक आहे, सो चॅप्टर 1 कम्प्लिटेड. या ठिकाणी एक्सरसाइजमध्ये तुम्हाला काही डायग्राम्सबद्दल दिलंय का, हेच ॲनाटॉपस ओव्ह्यूल वगैरे असाच प्रश्न तुम्हाला येऊ शकतो एक्झाममध्ये ॲनाटॉपस ओव्ह्यूलबद्दलचा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे चॅप्टर नंबर 2 दॅट इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. पहिला डायग्राम नाही केला तरी पण चालेल, दुसरा पण नाही केला तरी पण चालेल.
पण अगेन तुम्हाला बर्डिंगवरती जर डेफिनेशन लिहायला आली आणि त्यांनी डिफाईन केलं नसेल की बर्डिंग ॲनिमल्समध्ये लिहायचं आहे की प्लांट्समध्ये लिहायचं आहे, तर तुम्ही पहिलं एक्झाम्पल ईस्टचं देऊ शकता आणि दुसरं एक्झाम्पल तुम्ही हायड्राचं पण देऊ शकता. दोन्ही डायग्राम्स येत असतील तर काढा, किंवा फक्त ईस्टचं येत असेल तर फक्त ईस्टचं काढा, याचं नाही काढलं तरी पण चालेल. पण तुम्हाला त्यांनी बर्डिंग कुठलं हे डिफाईन नसेल केलं, तुमच्याकडे अजून एक एक्स्ट्रा पॉईंट आहे लिहिण्यासाठी आणि उत्तर मोठं करण्यासाठी, ते पण रेलेव्हंट लिहून. सो तुम्ही ती पण आयडिया वापरू शकता. नेक्स्ट आहे प्लॅनेरिया नाही केला तरी पण चालणार आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, प्लीज हे डायग्राम करून जायचे आहे. हे डायग्राम विचारले जाते ड्रॉ करण्यासाठी, त्यासोबतच एक्सप्लेन करण्यासाठी सुद्धा. मग तुम्हाला डायग्राम ड्रॉ करा, याच्यासोबतच असोसिएटिव्ह ग्लँड्स कोणते आहेत ते लिहा, किंवा याच्यासोबतच टेस्टिसला एक्सप्लेन करा, सगळे पार्ट्स एक्सप्लेन करा, किंवा ग्लँड्स कुठले आहेत ते एक्सप्लेन करा, असे प्रश्न सोबत विचारले जातात. सो त्याच्यामुळे डायग्राम इम्पॉर्टंट आहे. LS ऑफ टेस्टिस पण एकदा कदाचित विचारली गेलेली आहे, सो शक्य असेल तर करून ठेवू शकता. TS ऑफ टेस्टिस पण विचारली गेलेली आहे याच्या आधी एक्झाम्समध्ये, त्याच्यामुळे ही पण करायची आहे. ॲट सच तुम्हाला TS ऑफ टेस्टिस ड्रॉ करा असं न येता टेस्टिसचं जे काही अॅनाटॉमी आहे किंवा जे काही स्ट्रक्चर आहे ते लिहिण्यासाठी येऊ शकतं, किंवा हिस्टोलॉजी ऑफ टेस्टिस असं लिहायला येऊ शकतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम ड्रॉ करावं लागेल, किंवा तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दिला जाईल आणि आयडेंटिफाय करा हे काय आहे आणि मग एक्सप्लेन करा, असा पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, अगेन इम्पॉर्टंट आहे, याच्या आधी खूपदा आलेली आहे. सगळे पार्टची नावं, त्यासोबतच प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन लिहायला आलं पाहिजे, कारण कधी कधी काय होतं, डिरेक्टली फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बद्दल शॉर्ट नोट लिहा, एक्सप्लेन करा, डिटेलमध्ये आन्सर लिहा, किंवा डायग्राम ड्रॉ करून डायग्राम एक्सप्लेन करा, असे प्रश्न येतात. मग त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक पॉईंट, एक्सटर्नल जेनेटेलियापासून ते सगळे ऑर्गन्स, सगळे ग्लँड्स जे पण याच्याशी असोसिएटेड आहेत, हे सगळे तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. या ठिकाणी तुम्हाला एकूण 7 पार्ट्स पाहायला मिळतात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये. हे 7च्या 7 पार्ट्स एक्सप्लेन करायचे आहेत. मॅमरी ग्लँड्सबद्दल ड्रॉइंग, म्हणजे जसं डायग्राम ड्रॉ न करता फक्त 1-2 वाक्यात लिहिलं तरी पण चालेल, पण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हे 7च्या 7 पार्ट्स येतात. सगळे पार्ट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे आहेत, अलॉंग विथ डायग्राम. नक्की लक्षात ठेवा. खूप डीपमध्ये न जाता वरच्यावर जरी तुम्ही लक्षात ठेवलात प्रत्येक पार्ट तरी पण चालेल. हा डायग्राम इतका फ्रिक्वेंटली नाही विचारला गेलाय, सो तुम्हाला हवं तर करून करून ठेवू शकता. आफ्टर दॅट ग्राफियन फॉलिकल पण इतका जास्त वेळा नाही विचारला गेलाय, सो इफ यू वॉन्ट तुम्ही स्किप करू शकता. मॅमरी ग्लँड्स मात्र तुम्हाला डायग्राम करून ठेवायचा आहे अलॉंग विथ शॉर्ट नोट. याची तुम्हाला शॉर्ट नोट कशी पण येऊ शकते, किंवा फक्त डायग्रामला पण येऊ शकतं, किंवा इवन फ्लो चार्ट पण येऊ शकतो ड्रॉ करण्यासाठी, की मिल्क नेमकं कसं प्रोड्यूस होतं आणि इजेक्शन ऑफ मिल्कपर्यंत सगळं लिहा. हे खूप अवघड प्रश्न आहे, शक्यतो बोर्ड्समध्ये असं नाही विचारला जाणार, पण करून ठेवा जर तुम्हाला शक्य असेल तर. तसं पण याच्या आधी नाही विचारला गेलाय, बट इफ यू वॉन्ट तुम्ही ट्राय करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मेन्स्ट्रुअल सायकल. शक्यतो डायग्राम ड्रॉ करायला नाहीत मेन्स्ट्रुअल सायकलचा. याच्यावरती काय होतं की 5 प्रश्न विचारले जातात. शेवटच्या प्रश्नामध्ये डायग्राम दिली जाईल आणि याच्यावरती मग 5 प्रश्न येतील की कोणता हार्मोन अमाऊंट किंवा लेवल जास्त झाल्यानंतर ओव्ह्युलेशन होतं, किंवा इन शॉर्ट कोणत्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं वगैरे, असे काही प्रश्न येऊ शकतात. किंवा कोणता फेज याच्यामधला कॉन्स्टंट आहे, सिक्रेटरी फेज आहे, प्रोलिफरेटिव्ह फेज आहे, कोणता फेज कॉन्स्टंट आहे, असे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये येऊ शकतात. ओव्हॅरियन हॉर्मोन्स कोणते आहेत आणि गोनेडोट्रोपिक हॉर्मोन्स कोणते आहेत, असे पण प्रश्न येऊ शकतात. सो ॲज सच हा डायग्राम ड्रॉ करायला नाही येत तरी पण एकदा चेकआउट करू शकता. किंवा तुम्हाला असं दिलं जाऊ शकतं की डायग्राममध्ये एरर दिली जाऊ शकते. एरर म्हणजे आता हा जो रेड कलरची जी लेवल आहे तर ती LH दाखवते. मे बी एक्झाममध्ये तुम्हाला ही FSHने दाखवली जाईल आणि सांगितले जाईल की रॉंग जे आहे ते करेक्ट करा, किंवा इनकरेक्ट जे आहे ते करेक्ट करून डायग्राम परत एकदा ड्रॉ करा. आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्टमध्ये तुम्हाला स्पर्मॅटोजेनेसिसवरती अगेन शॉर्ट नोट लिहा किंवा एक्सप्लेन करा, असा कसाही प्रश्न येऊ शकतो. किंवा डायरेक्टली स्पर्मॅटोजेनेसिसचा डायग्राम ड्रॉ करा, असा पण क्वेश्चन येऊ शकतो. सो त्याच्यामध्ये तुम्हाला हे ड्रॉ करायचं. अगेन हे खूप अवघड नाही आहे. तुम्हाला जर प्रोसेस माहिती असेल किंवा स्पर्मॅटोजेनेसिस काय आहे हे माहिती असेल तर तुम्ही इझिली हे ड्रॉ करू शकता. जर तुम्हाला ड्रॉ करून एक्सप्लेन करा वगैरे असं काही असेल तर तुम्हाला अशाच पद्धतीने हे लिहून एक्सप्लेन करायचं आहे की मल्टिप्लिकेशन फेजमध्ये असं होतं, ग्रोथ फेजमध्ये असं होतं. सो हे जे बोल्डमध्ये लिहिलं आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही डायग्राम ड्रॉ केलं आणि हेच लिहिलं नाही तर ऑब्व्हियसली तुम्हाला पूर्ण मार्क्स नाही मिळणार लिहिल्याचे, कारण हे लिहिणं मेन आहे. कारण हे फेजेस आहेत आणि याच्यामध्ये मग काय होतंय ते तुम्ही एक्सप्लेन करताय. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे स्ट्रक्चर ऑफ स्पर्म. खूप इझी डायग्राम आहे, काहीच करायचं नाही याच्यामध्ये. तुम्हाला बस एक सापासारखं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं आणि एवढंच करायचं आहे. अगेन हे पण तुम्हाला ड्रॉ करा आणि एक्सप्लेन करा असं येतं. जर तुम्हाला स्पर्मॅटोजेनेसिस येत असेल तर तुम्हाला ओजेनेसिस पण येईल. जास्त अर्थात थोडंसं वेगळं आहे, पण एवढं काही वेगळं नाहीये, जमण्याचा फरक नाहीये. तुम्हाला तेच फेजेस आहेत, फक्त याच्यामध्ये जरासं जे आपलं ओजेनेसिस आहे याच्यामध्ये थोडंसं काही स्ट्रक्चरमध्ये फरक आहेत. सो तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत. शक्यतो स्पर्मॅटोजेनेसिसच लिहायला विचारलं जातं. ओजेनेसिस थोडंसं रेअर आहे, पण तरी पण करून ठेवू शकता. अनफर्टिलाइज्ड एग एकदाच प्रश्न विचारला गेला होता कधीतरी, सो
इट्स अप टू यू, तुम्हाला करायचं असेल तर करू शकता, नाही तर स्किप पण करू शकता, कारण ऑप्शनल क्वेश्चन्स पण असतात आपल्याकडे. सो तुम्ही मग ते अटेम्प्ट करू शकता. प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन करायची गरज नाही आहे, तुम्ही स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रोसेस ऑफ क्लिवेज अँड फॉर्मेशन ऑफ ब्लेस्ट्युला. हे पण नाही केलं तरी पण चालेल. फक्त जो लेट ब्लेस्ट्युला आहे, म्हणजे ॲक्च्युली ब्लेस्ट्युला जेव्हा तयार होतो तर तेव्हाच एक डायग्राम आहे. तुम्हाला याच्यामध्ये ट्रोफोब्लास्ट पाहायला मिळते, तुम्हाला कॅव्हिटी पाहायला मिळते, तुम्हाला इनर सेल मास पाहायला मिळते. तर हा फक्त शेवटचा डायग्राम लक्षात ठेवा, कारण कधी कधी ब्लास्टोसाइट्स किंवा ब्लास्ट्युलाचं फॉर्मेशन इन शॉर्ट फॉर्मेशन आहे, पण ब्लास्ट्युलावरती शॉर्ट नोट वगैरे लिहायला येऊ शकते. सो तेव्हा तुम्हाला फक्त ही शेवटची डायग्राम माहिती पाहिजे, बाकी तुम्ही करू शकता स्किप. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लेट ग्रॅस्ट्युला. ग्रॅस्ट्युला पण अगेन इट डिपेंड्स अप टू यू, कारण जास्त वेळा नाही विचारलं गेलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही स्किप करू शकता. प्लासेंटा पण तुम्ही स्किप करू शकता. आफ्टर दॅट पार्ट्रिशन पण स्किप करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हे जे स्ट्रक्चर्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रासेप्टिव्ह टूल्स किंवा कॉन्ट्रासेप्टिव्ह पाहायला मिळतात. सो बेसिकली याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम वगैरे ड्रॉ करायला नाही आहे, तुम्हाला डायरेक्टली लिहा असं विचारलं जातं की कॉन्ट्रासेप्टिव्हबद्दल लिहा, कॉन्ट्रासेप्टिव्हबद्दल लिहा, त्याच्यामध्ये मेकॅनिकल कॉन्ट्रासेप्टिव्ह्स कोणते आहेत, केमिकल कुठले आहेत हे लिहा, असं डायरेक्टली क्वेश्चन येतो. सो तुम्हाला ॲट सच ड्रॉ करा असं क्वेश्चन नाही येणार, सो तुम्ही हे डायग्राम स्किप करू शकता. वॅसेक्टोमी आणि क्युबेक्टोमी याच्यामध्ये शॉर्ट नोट लिहायला येते. सो तुम्हाला हे काही इतकं अवघड नाही आहे. तुम्हाला जर मेल रिप्रोडक्टिव्ह आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ड्रॉ करायला येत असेल तर मग तुम्ही अर्थात हे ड्रॉ करू शकता, असं काही खूप अवघड असं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही फक्त एवढं बघून घ्या की कट्स कुठे द्यायचे आहेत. ऑब्व्हियसली इथे फॅलोपियन ट्यूबला कट्स द्यायचे आहेत आणि या ठिकाणी वास डिफरन्सला कट्स द्यायचे आहेत वॅसेक्टॉमीमध्ये. सो तुम्हाला जर शॉर्ट नोट लिहायला आलंच तर तुम्ही एक डायग्राम पण काढून टाका, इझी आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. फक्त कट्स बरोबर द्या, कट्स चुकले तर डायग्राम काढून काही उपयोग होणार नाही, मार्क्स जातील. हे तर नाही येणार डायग्राम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे पण नाही येणार. ओके, सो सेकंड चॅप्टर कम्प्लिटेड. आता आपण नाही अजून आहे थांबा, पण डायग्राम्स कम्प्लिटेड आय गेस. येस. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक्सरसाइजमध्ये काही नवीन पॅटर्न आहे का आपण बघूया डायग्रामबद्दलचा. सो बेसिकली तुम्हाला जर पाहायला मिळालं एक्सरसाइजमध्ये कसं दिलेलं आहे की असं एखादा डायग्राम दिलं आहे आणि ए ओळखा, बी ओळखा, सी ओळखा, डी ओळखा वगैरे असे पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आपण पाहतोय नेक्स्ट आपलं लेसन, आणि आपला नेक्स्ट लेसन आहे हे थोडंसं लोड व्हायला वेळ घेतं आहे, बट इट्स ओके. सो बेसिकली तुम्ही जर पाहिलं तर सेकंड चॅप्टरमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने क्वेश्चन्स पाहायला मिळत आहेत की लाईक एनलिस्ट एक्सटर्नल जेनायटल ऑर्गन्स इन फिमेल वगैरे. सो या क्वेश्चनसाठी तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही डायग्राम्स पण ड्रॉ करू शकता. ऑब्व्हियसली त्या गोष्टींशी रिलेटेड डायग्राम्स तुम्ही ड्रॉ करू शकता. याच्यामध्ये हे काही तुम्हाला ड्रॉ करायला नाही विचारलं जाणार. या चॅप्टरमध्ये जसे तेवढे फार डायग्राम नाही आहेत. हे जे चार्ट्स आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो की असे काही क्वेश्चन्स की जे याच्या आधी येऊन गेलेले आहेत, चान्सेस कमी आहेत अगेन येण्याचे, कारण थोडंसं इझी आहे, बट तरी पण तुम्ही एकदा करून ठेवू शकता. याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही अवघड नाही आहे, फक्त कॅपिटल टी स्मॉल टी एवढंच करायचं आहे. तुम्ही जर अगेन PYQsमध्ये पाहिलं तर तुम्हाला कळेल हे जे सगळे टेबल्स आहेत हे फिल करण्यासाठी पण 2 मार्कांचे वगैरे प्रश्न आहेत अलॉंग विथ एक्सप्लेनेशन. सो याच्यामध्ये तुम्हाला एकदा चार्ट फिल करायला येऊ लागलं की तुम्ही कुठल्याही प्रकारचे चार्ट्स फिल करू शकता या चॅप्टरशी रिलेटेड. त्याच्यामुळे एखादा प्रॅक्टिस करू शकता. हे तुम्हाला ड्रॉ वगैरे करायला नाही येणार, पण तुम्हाला जर टेस्ट क्रॉस एक्सप्लेन करायला आलं आणि त्याचं वेटेज जर जास्त असेल तर मात्र तुम्हाला एवढं टेस्ट क्रॉसबद्दल एवढी काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे लिहिण्यासाठी नाही आहे. मग तुम्हाला हे एक्झाम्पल जर लिहायचं असेल तर ते एक्सप्लेन पण करता आलं पाहिजे विथ द हेल्प ऑफ डायग्राम. सो तुम्ही असं काही गरजेचं नाही की असेच फ्लावर्स आले पाहिजेत, तुम्ही मनाने पण फ्लावर्स वगैरे ड्रॉ करू शकता. फक्त एवढंच की ही जी इन्फॉर्मेशन आहे ही बरोबर असली पाहिजे. अगेन हे जे काही चार्ट्स आहेत हे तुम्ही मनाने पण करू शकता. फक्त तुम्हाला एक बेसिक आयडिया पाहिजे की सेल्फिंग कसं करायचं आहे, F1 हायब्रिड्स कसे काढायचे, F2 जनरेशन कसे ड्रॉ करायचे, गॅमेट्स कसे घ्यायचे, आणि मग तुम्ही मनाने पण करू शकता. हे तुम्ही अर्थात स्किप करू शकता. अगेन सिकल सेल ॲनिमियाबद्दल किंवा इन शॉर्ट प्लिओट्रॉपीबद्दल तुम्हाला शॉर्ट नोट लिहा असेल तर त्यावेळेस तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करून द्यावं लागेल, कारण तितकी इन्फॉर्मेशन नाही आहे आपल्याकडे प्लिओट्रॉपीची जास्त मार्कांसाठी आलं तर लिहिण्यासाठी. पण तुम्ही तरी पण 2 मार्कांना आलं तरी पण हे नक्की ड्रॉ करून दाखवा, जेणेकरून तुम्हाला तुमचं आन्सर चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करता येईल. हे स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आपल्याकडे हा जो चार्ट आहे किंवा हा जो टेबल चार्ट जे पण आहे, फ्लो चार्ट आहे, तर हे पण तुम्हाला मध्ये मध्ये ब्लँक्स दिले जातात आणि विचारलं जाऊ शकतं फिल करण्यासाठी. नेक्स्ट आहे क्रोमोझोम X आणि क्रोमोझोम Y. तर हे तुम्हाला ॲज सच ड्रॉ करायला नाही येणार, पण तुम्हाला दोघांचा डिफरन्स बिटवीन येऊ शकतो, आणि डिफरन्स बिटवीन लिहित असतानाच मग तुम्ही त्या डिफरन्समध्ये त्याचे डायग्राम्स पण ड्रॉ करू शकता. एक्स्ट्रा पॉईंट एक तयार होईल.
नेक्स्ट आहे हा जो डायग्राम आहे याच्या आधी पण येऊन गेलेला आहे, सेमिस्टर्सला पण येतो, प्रिलिम्सला पण येतो आणि मेन एक्झामला पण येतो, बोर्ड एक्झामला पण. सो हे काही खूप अवघड नाही आहे. तुम्ही ऑलरेडी 7वी-8वी पासून म्हणजे जेव्हापासून सेल चॅप्टर आहे तेव्हापासून तुम्ही हे करताय की मेटासेंट्रिकमध्ये सेंट्रोमियर मिडलमध्ये असलं पाहिजे, परत ॲक्रोसेंट्रिकमध्ये थोडंसं एंडकडे असलं पाहिजे, टेलोसेंट्रिकला पूर्ण ॲट दी एंड, आणि त्यासोबतच तुम्हाला इथे पोझिशन पण लिहायचं आहे. ठीक आहे, हे आहे सब मेटासेंट्रिक. बाकी तुम्ही सगळे डायग्राम्स वगैरे चेकआउट करू शकता बुकमधून किंवा डायजेस्टमधून वगैरे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये अगेन हे तुम्ही नाही केलं तरी पण चालेल, स्किप करू शकता, हे पण अर्थात ड्रॉ नाही करायला येणार. तसं या चॅप्टरमध्ये तुम्हाला मेन हेच आहे की हे जे काही चार्ट्स आहेत किंवा जे टेबल्स आहेत ते मात्र तुम्हाला ड्रॉ करता आले पाहिजेत. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर कलर ब्लाइंडनेसवरती शॉर्ट नोट लिहायला आली तर तुम्हाला हे ऑब्व्हियसली लिहावंच लागेल, कारण त्याशिवाय तुम्ही कलर ब्लाइंडनेस एक्सप्लेनच नाही करू शकत. ठीक आहे, सिमिलरली हे सगळे चार्ट्स तुम्हाला जर एकदा हे कसं ड्रॉ करायचं किंवा कसं कनेक्ट करायचं हे कळलं तर तुम्हाला सारखं करावी लागणार नाही रिव्हिजन. एकदाच कळलं तर तुम्ही आरामात करू शकता. सो बेस्ट एकदा सगळे चार्ट्स समजून घ्या. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अगेन तुम्हाला फिमेल आणि मेल चाइल्डबद्दल येऊ शकतं ड्रॉ करण्यासाठी किंवा एक्सप्लेन करण्यासाठी. डिटर्मिनेशन ऑफ सेक्स किंवा सेक्स डिटर्मिनेशन असं येऊ शकतं. त्यावेळेस अगेन तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. अगदी तुम्ही मेल फिमेल ड्रॉ न करता फक्त जस्ट फिमेल आणि मेल लिहून त्याला बॉक्स केलं तरी पण चालेल. एवढं सगळं मेल फिमेल ड्रॉ करायची गरज नाहीये, फक्त बॉक्स करू शकता. मेल शब्द लिहायचा आणि त्याला बॉक्स करायचं, फिमेल लिहायचं आणि बॉक्स करायचं, सिम्पल. आफ्टर दॅट हा क्वेश्चन खूपदा विचारला जातो हनीबीचं जे सेक्स डिटर्मिनेशन आहे त्याच्यावरती, तर तुम्हाला त्यासाठी हे अगेन ड्रॉ करून सांगावं लागतं, एक्सप्लेन करावं लागतं. हे नाही लक्षात ठेवायची गरज. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ओके. सो अशा पद्धतीने आपण 3 चॅप्टर्स पाहिलेत. आता आपण जाऊया 4थ्या चॅप्टरकडे. तुम्हाला असे पण क्वेश्चन्स येऊ शकतात, याच्या आधी पण एक्झाम्समध्ये असे क्वेश्चन्स आलेले आहेत की तुम्हाला ओळखायचं आहे की हे कुठल्या प्रकारचं ट्रेट आहे. त्यासोबतच तुम्हाला असं एखादं एक्झाम्पल द्यायचं आहे त्याच्या रिलेटेड, किंवा असं पण येऊ शकतं की याच्यामध्ये डॉमिनंट ओळखा, रेसेसिव्ह ओळखा, ABCD वगैरे लिहून. सो बेसिकली त्यासाठी तुम्हाला हे बेसिक क्वेश्चन्स पण आले पाहिजेत. आफ्टर दॅट नेक्स्ट चॅप्टर आपण पाहतोय मॉलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स. पहिल्या पेजवरती कुठल्याही प्रकारचे डायग्राम्स नाही आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण जाऊया पुढच्या काही पेजेसवरती. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे काही डायग्राम्स तुम्हाला ड्रॉ वगैरे करायला नाही आहेत. जरी तुम्हाला ग्रिफिथचं एक्झाम्पल किंवा ग्रिफिथचं एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करायला आलं तरी पण तुम्हाला हे काही ड्रॉ करायची गरज नाही आहे. येत असेल उंदरमिंद्र ड्रॉ करायला तर करू शकता, पण असं काही रिक्वायर्ड नाही आहे. तुम्ही लिहून पण एक्सप्लेन करू शकता 4 पॉईंट्स. अगेन हर्शी अँड चेसचे एक्झाम्पल पण तुम्ही लिहून एक्सप्लेन करू शकता. तुम्हाला जर ड्रॉ करता येत असेल तर इट अप टू यू की तुम्ही ते ड्रॉ केलं तरी पण चालेल. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे DNA पॅकेजिंग ऑफ प्रोकॅरियोट. शक्यतो नाही विचारला जा, तुम्ही स्किप करू शकता. हा सगळ्यात महत्त्वाचा डायग्राम आहे या चॅप्टरमधला, न्यूक्लिओझोम. याच्या आधी पण खूपदा विचारलं गेलेला आहे आणि पुढे पण चान्सेस आहेत. तुम्हाला एक्सप्लेन करायला पण विचारलं जातं आणि ड्रॉ करायला पण. खूप काही अवघड नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही आरामात 1-2दा प्रॅक्टिस करून लक्षात ठेवू शकता. याचं एक्सप्लेनेशन पण विचारलं जातं आणि ड्रॉ करायला पण येतं. बाकी हे सगळे तुम्ही स्किप केले तरी पण चालतील. नेक्स्ट आहे तुम्हाला डायरेक्टली असा क्वेश्चन येतो की सेमी कन्झर्वेटिव्ह ॲप्लिकेशन ऑफ DNA वरती शॉर्ट नोट लिहा किंवा त्याच्यामध्ये स्टेप्स लिहा. ओके, स्टेप्स जेव्हा तुम्ही लिहिणार आहात तेव्हा तुम्हाला हे डायग्राम ड्रॉ करावाच लागणार आहे. हे नाही केलं तरी पण चालेल एखाद्या वेळेस, पण हा जो डायग्राम आहे हा नक्की ड्रॉ करायचा आहे. कारण तुम्ही कशाला लॅगिंग टेम्पलेट किंवा स्ट्रँड म्हणताय, कशाला लिडिंग स्ट्रँड म्हणताय, कुठे 5 आहे, 5 प्राईम आहे, कुठे 3 प्राईम आहे, कुठे RNA प्रायमर आहे, हे सगळं जे पण या ठिकाणी डिस्क्रिप्शनमध्ये आहे हे सगळं या डायग्राममध्ये पण आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा डायग्राम ड्रॉ करता आला पाहिजे. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण बघतोय नेक्स्ट याच्यामध्ये हे तुम्हाला ड्रॉ करायचं असेल नसेल इट्स अप टू यू, बट बेसिकली तुम्हाला याच्यावरती थोडंसं न्यूमॅरिकल बेस्ड वगैरे क्वेश्चन्स येऊ शकतात. लाईक न्यूमॅरिकल बेस असे नाही येणार, हे मोस्टली नीटला वगैरे येतात, तुम्हाला बोर्ड्सला नाही येणार. सो सोडून द्या, स्किप करा. नेक्स्ट आहे तुम्हाला जर ट्रान्स्क्रिप्शनवरती शॉर्ट नोट आली किंवा ट्रान्स्क्रिप्शन युनिटवरती आली तर मात्र तुम्हाला हा डायग्राम ड्रॉ करावा लागेल. खूप आधी हे मोठे मोठे प्रश्न यायचे, सध्या येत नाहीयेत. जर तुम्ही मागच्या वर्षीचा पेपर पाहिलात तर याच्यामध्ये खूप जास्त मोठी उत्तर लिहिलीच पाहिजेत असा कुठलाच प्रश्न नव्हता. एखाद दुसरी असतील तर तुम्ही ते ऑप्शनला पण टाकू शकता. पण याच्या आधीचे जे काय आधीचे बोर्ड एक्झाम व्हायचे तेव्हा मात्र खूप मोठे मोठे क्वेश्चन्स यायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला एखादा प्रश्न ट्रान्स्क्रिप्शनवरती बघायला मिळेल. आता ते तितकं कॉमन राहिलेलं नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही इव्हन स्किप जरी केलं तरी पण तुम्ही इतर कुठल्याही टॉपिकचं किंवा इतर कुठलाही क्वेश्चन तुम्ही सोडवू शकता.
बाकी हे पण तुम्ही स्किप करू शकता, कारण आलं तर तुम्हाला ड्रॉ करा असं नाही येणार. ड्रॉ करून दिलं असेल आणि तुम्हाला मग कॅपिंगवरती लिहा आन्सर, किंवा इंट्रॉन्स काय असतं, एक्झॉन काय असतं याच्यावरती आन्सर्स लिहा, किंवा स्प्लायसिंग एक्सप्लेन करा वगैरे असं येऊ शकतं. ठीक आहे, नेमिंग्स करायला वगैरे येऊ शकतात. आफ्टर दॅट बऱ्याच जणांचा क्वेश्चन आहे की हा चार्ट जो आहे फिल वगैरे करायला येतो का? तर अजिबात येत नाही फिल करायला. तुम्हाला फक्त UU म्हणजे काय हे एक जनरल आहे, त्याच्यामुळे हे माहिती असलं पाहिजे. आणि स्टॉपिंग कोडॉन्स जे आहेत आपले AUG UGG वगैरे, हे जे काय स्टॉपिंग कोडॉन्स आहेत त्यांची फक्त नावं माहिती पाहिजेत. बाकी तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. तुम्ही जर प्रश्नच लिहायचं म्हणजे प्रश्नाचं उत्तर लिहायचं कुठलं असं जर काही विचारत असाल तर याच्यावरती खूपदा प्रश्न येऊन गेलेला आहे. अर्थात मी इम्पॉर्टंट क्वेश्चनचा वेगळा व्हिडिओ बनवणार आहे तेव्हा मी सांगेनच. बाकी अगेन tRNA वरती प्रश्न विचारले जातात ॲडॅप्टेड मॉलिक्यूलवरती, त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं. हे नाही, हे गुंतागुंतीचं नाही, हे जे आहे साधं जे डायग्राम आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट हे तुम्ही स्किप करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, नेक्स्ट डायग्रामच नाही आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट याच्यामध्ये पण डायग्राम नाही आहे. हा डायग्राम नाही करायचा आहे, हे तुमच्यासाठी एक्सप्लेनेशनसाठी आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये आलं तर शॉर्ट नोट येईल, डायग्राम ड्रॉ करायला वगैरे नाही येणार. सो यू कॅन स्किप. अगेन हे पण DNA फिंगरप्रिंटचं डायग्राम वगैरे येत नाही, फक्त ॲप्लिकेशन लिहायला वगैरे येतं. आय थिंक याच्या आधी येऊन पण गेलं आहे का पेपरमध्ये. चलो, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण बघूया नेक्स्ट चॅप्टर, दॅट इज ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ. हे तुम्हाला पहिलं जे डायग्राम आहे ते नाही येणार. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, नेक्स्ट ह्याच्यामध्ये अगेन हा डायग्राम पण नाही येणार. हे पण तुम्ही स्किप करू शकता, कारण मिलरचं एक्सपेरिमेंट आलं तर लिहायला येईल, ड्रॉ वगैरे करायला नाही येत. सो यू कॅन स्किप. RNA वर्ल्ड हायपोथेसिस स्किप करू शकता. डायग्राम फक्त म्हणते हा मी, थिअरीबद्दल मी आजच्या व्हिडिओमध्ये नाही सांगत. आपण त्याचा वेगळा व्हिडिओ तयार करूया, कारण काही क्वेश्चनची थिअरी इम्पॉर्टंट असते पण डायग्राम नसतात, काहींचे डायग्राम इम्पॉर्टंट असतात थिअरी इम्पॉर्टंट नसते, काहींचे दोन्ही पण इम्पॉर्टंट असतं. सो त्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बघूया. हे पण तुम्ही स्किप करू शकता, कारण आलंच तर तुम्हाला टाईप्स लिहायला येतील, मग ते ड्रॉ करायचं की नाही हा तुमचा स्वतःचा प्रश्न असेल, पण ॲज सच हे ड्रॉ करा असं तुम्हाला क्वेश्चन नाही येणार. आफ्टर दॅट हे पण डायग्राम स्किप करू शकता. या चॅप्टरमध्ये मोस्टली थिअरी आहे आणि खूप जास्त थिअरी आहे, डायग्राम्स कमी आहेत, आणि जे आहेत ते तुम्हाला ड्रॉ वगैरे करण्यासाठी नाही येणार, ते जस्ट तुम्हाला समजावं यासाठी बुकमध्ये आहेत. नेक्स्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला टाईप्स ऑफ नॅचरल सिलेक्शन वगैरे आलं, किंवा याच्यामध्ये स्टेबलायझिंग सिलेक्शन आहे, डिस्ट्रप्टिव्ह सिलेक्शन आहे. सो तुम्हाला जर याच्यावरती शॉर्ट नोट लिहायला किंवा डिफरन्स बिटवीनसाठी वगैरे आलं तर तुमच्यावरती आहे की तुम्ही हे डायग्राम ड्रॉ करा शक्यतो, कारण अर्थात तुम्हाला चांगले मार्क्स पण मिळतील आणि एखादा पॉईंट पण वाढेल. सो त्याच्यामुळे हे डायग्राम्स तुम्ही स्वतःच्या मनाने तिथे दिलं नसेल तरी पण नक्की ड्रॉ करा. ठीक आहे, हे स्किप करू शकता. तुम्हाला जर हार्डे-वेनबर्गचं प्रिन्सिपल लिहायला आला तर हा चार्ट मात्र नक्की ड्रॉ करा, कारण याच्याच आधारे तुम्ही हे एक्सप्लेन करू शकता. सो दॅट्स वाय चार्ट नक्की ड्रॉ करा. बाकी हे तुम्ही स्किप करू शकता. आर्किओप्टेरिक्सचं आलं तर तुम्हाला जस्ट कॅरेक्टर्स लिहायचे आहेत, याच्यामध्ये एव्हिसचे कुठले आहेत आणि रेप्टाइल्सचे कुठले आहेत तेवढेच. बाकी तुम्ही ड्रॉ वगैरे करायची काही गरज नाही आहे. हे पण ड्रॉ करायची गरज नाही, हे पण ड्रॉ करायची गरज नाही आहे, हे पण ड्रॉ नाही करायचं आहे, हे पण नाही. सो या चॅप्टरमध्ये खूप जास्त असे काही डायग्राम्स नाही आहेत जे की महत्त्वाचे असतील. आफ्टर दॅट नेक्स्ट हे पण काही गरज नाही करायची. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर हा जो डायग्राम आहे याच्यामधून तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आय थिंक मागच्या वेळी एक याच्यामधून प्रश्न आला होता रिलेटेड टू न्यू वर्ल्ड मंकीज रिलेटेड क्वेश्चन आला होता. सो त्यावेळेस तिथे आन्सर लिहायचं होतं स्क्विरल मंकी आणि स्पायडर मंकी वगैरे. सो तुम्हाला हे जर ॲट सच ड्रॉ करा किंवा फिल करा असं न येता याच्यावरती कसेही एका मार्काचे प्रश्न येऊ शकतात, कारण एका मार्काचे क्वेश्चन्स कुठूनही काढायची मुभा असते, त्याच्यामुळे येऊ शकतात. आफ्टर दॅट या चार्टमधली पण जी कॉमन इन्फॉर्मेशन आहे लाईक हे ह्युमन्स कोणते होते तर होमो इरेक्टस होते, किंवा शिवालिकमध्ये मिळालेले कुठले ह्युमन्स होते तर ते होते रामापिथिकस वगैरे, असे क्वेश्चन्स याच्यामधून बनतात आणि याच्या आधी विचारले पण गेलेले आहेत. आफ्टर दॅट किंवा कोणाचं ब्रेन क्रेनियल कॅपॅसिटी 1400 होती निअँडरथॅलची वगैरे. सो ह्या काही बेसिक गोष्टी तुम्हाला या डायग्राम किंवा या चार्टमधून माहिती पाहिजेत. नेक्स्ट हे तुम्हाला ड्रॉ करायला नाही येणार. ओके,
सो ठीक आहे, या चॅप्टरमध्ये जास्त काही डायग्राम्स नव्हते. आता आपण जाऊया 6th चॅप्टरकडे आणि इथून प्लांट फिजिओलॉजी सुरू होते. सो इथून तुम्हाला सगळे डायग्राम्स हे प्लांट फिजिओलॉजीशी रिलेटेड वगैरे पाहायला मिळतील. ॲक्च्युली हे जे प्लांटशी रिलेटेड 2 चॅप्टर्स आहेत, प्लांट वॉटर रिलेशन वगैरे, हे चॅप्टर्स आत्ता बुकमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला हे जास्त काही PYQs वगैरे नाही पाहायला मिळणार, कारण आधी हे चॅप्टर्स 11th मध्येच इन्क्लूड केले जायचे. बट आत्ता नवीन हे 12th मध्ये आलेले आहेत ॲज पर न्यू सिलेबस. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाहायला नसतील मिळाले. सो जे काही इन्फॉर्मेशन आपल्याकडे आहे आणि याच्या आधी जे काही विचारलं गेलं आहे, दोन एक्झाम झालेले आहेत त्याच्या आधी न्यू सिलेबसवरच्या, सो त्याच्या अकॉर्डिंगली आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा प्लांट वॉटर रिलेशनमध्ये तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ रूट हे तुम्हाला दोन्ही पेपर्समध्ये पाहायला मिळेल. हा क्वेश्चन 2022 आणि 2023 मध्ये दोघांमध्ये पण हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. सो हे दोन्ही पण डायग्राम्स तुम्ही करून ठेवू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहतो, हे तुम्हाला एक्सप्लेन करायला पण येतं आणि ड्रॉ करा, ऑब्विसली म्हणजे ड्रॉ करून एक्सप्लेन करा असा प्रश्न येतो रूट हेअरचा. हे नाही केलं तरी पण चालेल, कारण हे ऑलरेडी 11thला डिटेलमध्ये होऊन गेले. सो 12thला त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचे बरेचसे टॉपिक्स आहेत, त्याच्यामुळे तुम्ही ते स्किप करू शकता. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काय ते स्ट्रक्चर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पाथवेज फॉर वॉटर अपटेक बाय रूट. हे तुम्हाला जर लिहायला आलं आन्सर की वॉटर अपटेक कसं होतं वगैरे, तर तेव्हा तुम्ही एक्सप्लेनेशनसाठी हे ड्रॉ करू शकता. किंवा तुम्हाला सिम्प्लास्टिक पाथवे आणि एपोप्लास्टिक पाथवेवरती जर काही लिहायला आलं शॉर्ट नोटवरती वगैरे, तर तुम्ही हे डायग्राम ड्रॉ करू शकता. सो तसा इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला कुठल्याही प्रश्नामध्ये विचारला जाऊ शकतो. हे तुम्ही नाही केलं तरी पण चालेल. एक्सपेरिमेंट्स वगैरे PYQsमध्ये जेवढे एक्सपेरिमेंट्स येऊन गेलेले आहेत तेवढेच केले तरी पण इनफ आहे. बाकी LS ऑफ सिव्ह ट्यूब याच्या आधी नाही विचारलं गेलं आहे, सो तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. ट्रान्सपिरेशनचं तुम्हाला इम्पॉर्टन्स किंवा इम्पॉर्टन्स वगैरे येतात, हे असे ड्रॉ करा नाही आहेत, किंवा ॲडव्हान्टेज काय आहेत किंवा ट्रान्सपिरेशन का झालं पाहिजे वगैरे. बाकी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ गार्ड सेल वगैरे येऊ शकतं आणि ओपन अँड क्लोज्ड स्टोमाटा हे तुम्हाला ड्रॉ करायला येऊ शकतं. सो हे 2 डायग्राम्स करून ठेवा. इव्हन तुम्हाला प्रॅक्टिकल्समध्ये पण हे ड्रॉ करायला येतं. सो प्रॅक्टिकल्ससाठी प्रॅक्टिस कराल तेव्हा बोर्डसाठी पण होऊन जाईल. सो तिन्ही पण डायग्राम्स करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट चॅप्टर आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. या चॅप्टरमध्ये पण जास्त काही डायग्राम्स नाही आहेत जे की तुम्हाला ह्युमन फिजिओलॉजीमध्ये पाहायला मिळतील. सो बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा पण चॅप्टर नवीन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अगेन जास्त काही PYQs नाही पाहायला मिळणार. सो बेसिकली तुम्हाला एरिथमॅटिक ग्रोथ आणि जिओमेट्रिक ग्रोथमधला डिफरन्स येऊ शकतो. त्यावेळेस तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही हे डायग्राम ड्रॉ करू शकता, तसं तितकंसं रिक्वायर्ड नाही आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला हा ग्राफ मात्र एक्सप्लेन करायला येऊ शकतो. तुम्हाला असं पण येऊ शकतं की जसं की फॉर एक्झाम्पल आता इथे एक्सपोनेन्शियल फेज लिहिलं आहे, तुम्हाला हे इथे तुम्हाला ब्लँक दिलं जाईल, लॅग फेजमध्ये ब्लँक दिलं जाईल आणि हे तुम्हाला फिल करायचं असेल, असे क्वेश्चन त्याच्यामध्ये येऊ शकतात. ग्राफ ड्रॉ करा असं नाही येणार, पण ड्रॉ केलेल्या ग्राफमध्ये हे काही ब्लँक्स फिल करा असं येऊ शकतं. हे फक्त सिग्मॉइड ग्रोथमध्ये होऊ शकतं, एक्सपोनेन्शियल ग्रोथ कर्वमध्ये तुम्हाला नाही पाहायला मिळणार. अगेन हे पण तुम्हाला ड्रॉ नाही करायला येणार, सो तुम्ही स्किप करू शकता. हे पण स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या चॅप्टरमध्ये तुम्हाला जास्त करून हॉर्मोन्स आणि त्यांचं एक्सप्लेनेशन एवढंच मेजॉरिटी टाइम्स विचारलं जातं. डायग्राम्स वगैरे कमीच येतात. सो तुम्हाला प्रत्येक हॉर्मोन जसं की फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी जिबर्लिन्स आहे, सायटोकॅनिन आहे, ऑक्सिन आहे, प्रत्येक हॉर्मोन आणि त्याच्या तुम्हाला एक 4 ते 8 ओळी किंवा 4 ते 8 युजेस वगैरे लक्षात ठेवायचे आहेत, जेणेकरून आलं तर तुम्ही लिहू शकता. बाकी हे पण तुम्हाला ड्रॉ करायला ॲक्सेस नाही येणार. सो तुम्ही पाहू शकता की या चॅप्टरमध्ये जास्त काहीच डायग्राम्स नाही आहेत ज्या की ॲक्च्युली ड्रॉ करायला येतील. हा चार्ट मात्र आहे, तुम्हाला चार्ट फिल करायला किंवा डिरेक्टली नायट्रोजनचं फंक्शन्स येऊ शकतं, डिफिशियन्सी सिम्पटम्स येऊ शकतं, असं तुम्हाला डिरेक्टली लिहायला येऊ शकतं किंवा चार्ट पण फिल करायला येऊ शकतो. कारण याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स खूप कमी बनत आहेत. सो मे बी ते लोक ह्याच्यामधून ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स बनवू शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट हे तुम्ही स्किप करू शकता. नायट्रोजन सायकल लिहायला आली तर येऊ शकते, पण असं ड्रॉ करायला नाही येणार शक्यतो. आणि आली तर तुम्ही NCERTमधून वगैरे ड्रॉ करू शकता, तिथे थोडंसं सिम्प्लिफाय करून दिलेलं आहे. सो तुम्ही NCERT रेफर करू शकता. ठीक आहे, बाकी चॅप्टर संपलेला आहे. सो नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो म्हणजे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. सो इथून पुढचे चॅप्टर्स जे आहेत ते मोस्टली ह्युमन फिजिओलॉजीमध्ये येतात आणि सोबतच ज्याला आपण EVS मधले चॅप्टर्स म्हणतो ते आता येणार आहेत. सो ते सगळे चॅप्टर्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत 8th पासून ते एंड चॅप्टरपर्यंत. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि तुम्ही या सगळ्या डायग्राम्सची प्रॅक्टिस नक्कीच करू शकता. थँक्यू सो मच अँड बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.